हॅलो फ्रेंड्स, फुक्कटचे सल्ले या चॅनलसाठी मी अतुल सुधे एक नवीन फुक्कटचा सल्ला घेऊन प्रत्येक कलाकाराकडे त्याची कला सादर करण्यासाठी एक साधन असतं, ज्याचा उपयोग तो कला सादर करण्याकरता करत असतो. उदाहरणार्थ, वादकांकडे त्याची विविध प्रकारची वाद्य असतात. पेंटरकडे रंग आणि कुंचले असतात. रंगांच्या आणि ब्रशच्या साह्याने तो त्याची कला सादर करतो. गायकाकडे त्याचा आवाज असतो. शिल्पकाराकडे त्याची स्वतःची हत्यारं असतात. तसंच अभिनेत्याकडे असतात त्याचे स्वतःचे 3 घटक. पहिलं म्हणजे त्याचं मन, दुसरं म्हणजे त्याची बुद्धी आणि तिसरा घटक म्हणजे त्याचं संपूर्ण शरीर. या 3ही गोष्टींचा वापर करून प्रत्येक कलाकार त्याची कला सादर करत असतो. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जी आहे ती म्हणजे मन. कलाकाराकडे एक संवेदनशील मन हवंच. आणि संवेदनशील मन म्हणजे काय, तर दुसऱ्याच्या बुटात पाय घालून त्याला कुठे दुखतंय आणि त्याला काय त्रास आहे हे समजून घेण्याची कुवत. आजकालची बहुतांशी जनरेशन जी मी बघतो त्यांचा एक कॉमन फॅक्टर दिसतो, माझा काय संबंध त्याच्याशी, मी का लक्ष घालू तिकडे, आपल्याला काय करायचं आहे. हा जो एक ॲटिट्यूड दिसतो हा कलाकारासाठी तर अत्यंत घातक आहे असं मला वाटतं. या समाजामध्ये जेवढ्या म्हणून प्रकारचे वेगवेगळ्या स्तरातले घटक आपल्या आसपास दिसतात, मग कष्टकरी वर्ग असेल, मिडल क्लास वर्ग असेल, रिच क्लास असेल, या जगात कुठलीही व्यक्ती वेगवेगळ्या प्रसंगात वेगवेगळ्या कारणांसाठी वेगवेगळ्या पद्धतीत रिॲक्ट करते. ती रिॲक्शन येण्यामागे एक खूप मोठं विश्व असतं. ती व्यक्ती आत्तापर्यंतचं आयुष्य कशी जगली आहे, तिची शारीरिक, मानसिक आणि आर्थिक जडणघडण कशी झाली आहे, तिने आजपर्यंत आयुष्यात काय गोष्टी फेस केल्या आहेत किंवा कुठल्या प्रकारात ती आजपर्यंत जगत आलेली आहे, या सगळ्याचे रिफ्लेक्सेस तिच्या वागण्यात, बोलण्यात प्रत्येक ठिकाणी उमटत असतात. म्हणजे तिचं एज्युकेशनल बॅकग्राऊंड काय आहे, तिचं इकॉनॉमिकल बॅकग्राऊंड काय आहे, म्हणजे कुठल्या प्रकारात त्या व्यक्तीचं अपब्रिंगिंग झालेलं आहे. प्रत्येक गोष्टीची रिफ्लेक्स ॲक्शन ह्या सगळ्या गोष्टींवर अवलंबून असते. आणि कलाकार जेव्हा स्वतः एखादा परफॉर्मन्स करायला उभा राहतो त्यावेळेला त्याचं स्वतःचं व्यक्तिमत्व काही वेगळ्याच पद्धतीत घडलेलं असतं. अनेकदा मी बघतो की आजकालच्या कलाकारांना आपल्याला नाही हे आवडत, आपल्याला नाही ते जमत, हा जो एक विचित्र ॲटिट्यूड दिसतो ना, आपल्याला नाही ते आवडत, तर खूप हसायला येतं. अहो तुम्ही कोण, हा प्रश्न हळूच मनात येतो. आपल्याला नाही आवडत, आपल्याला नाही, सहजपणे दुसऱ्याला नावं ठेवून टाकायची, अरे असं कधी असतं का, ते तसं कधी असतं का. आणि ह्या गोष्टी इतक्या सहज व्यक्त होताना दिसते आजची जनरेशन. तर मग प्रश्न पडतो की अरे तुला जर एखादं कॅरेक्टर प्ले करायला मिळालं तर त्या कॅरेक्टरची पार्श्वभूमी ही खूप वेगळी असू शकते. तुला काय पटतंय, तुला काय आवडतंय, तुझा काय स्वभाव आहे, तुझा काय विचार आहेत, हे सगळं पॅकेज घेऊन तू ते कॅरेक्टर उभं करायला आलास तर तुझा परफॉर्मन्स तिथेच मार खाणार आहे. त्यामुळे तू कोण आहेस हे बाजूला ठेव, ते घरी ठेव आणि एक अतिशय स्वच्छ कोरी पाटी बनवून सेटवर ये. जो कागद तुला दिला आहे वाचायला, जे कॅरेक्टर तुला दिलेलं आहे ते समजून घे. त्या कॅरेक्टरच्या बुटात पाय घाल. त्या कॅरेक्टरच्या वेदना समजून घ्यायचा प्रयत्न कर. त्या कॅरेक्टरचा आनंद हा का आनंद आहे आणि तो त्याच्याकरता किती मोठा असू शकतो, त्याच्या जाणीवांचा अभ्यास कर, त्या जाणीवांना फील कर. म्हणजे मग तुला कुठेतरी तुझ्या परफॉर्मन्समध्ये ड्रास्टिक फरक झालेला दिसेल. नाहीतर होतं असं की बरेचदा कलाकार त्यांच्या स्वतःच्या स्वभावानुसार कॅरेक्टर प्ले करत राहतात. त्यांचा स्वभाव जसा असेल किंवा ते ज्या पद्धतीचं लाईफ जगले असतील ते त्या कॅरेक्टरमध्ये रिफ्लेक्ट होत राहतं आणि मग ते कॅरेक्टर जिवंत वाटत नाही. असे अनेक कलाकार आपण बघतो आणि आपण नंतर त्यांच्याबद्दल बोलतो की
त्यांनी उभं केलेलं पात्र हे इतकं जिवंत असतं की आपण त्यात हरवून जातो. त्या वेदना आपल्यापर्यंत पोचतात. ते परफॉर्मन्सेस बघताना आपल्या डोळ्यात पाणी येतं, आपल्या घशात आवंढा येतो. हे असं का होतं? कारण त्या कलाकारांनी स्वतःचं व्यक्तिमत्व संपूर्ण पुसून टाकून त्या कॅरेक्टरला नव्याने जन्म दिलेला असतो कॅमेऱ्यासमोर. आणि म्हणूनच आपण म्हणतो की जिवंत परफॉर्मन्स, जिवंत अभिनय, आणि ह्या गोष्टी प्रत्येक कलाकाराला करता आल्याच पाहिजेत. तर एक संवेदनशील मन तुम्ही जर बाळगलं तर कसं होतं ना, दुसऱ्याच्या बुटात पाय घालणं आणि त्या अनुषंगाने परफॉर्मन्स करणं ह्या गोष्टी जमायला लागतात. पटकन कोणाला तरी रडवणं, पटकन कोणाला तरी हसवणं हे सोपं नाही आहे. त्याकरता आधी तुम्ही कन्व्हिन्स व्हायला लागतं की येस, तुम्हाला ते कॅरेक्टर कळलं आहे आणि तुम्ही ते कॅरेक्टर जगताय. हे जेव्हा तुम्हाला जाणीवा होतात तेव्हाच त्या जाणीवा ऑडियन्सपर्यंत तुमच्या परफॉर्मन्समधून आपोआप पोचतात. सो हे झालं मन. दुसरा पार्ट येतो बुद्धी. बुद्धी म्हणजे काय? तो ऑब्झर्विंग पॉवर्स. अनेकदा मुलं रडत असतात की मला अभिनयाचा वर्कशॉप करायचा आहे, मला यांचा वर्कशॉप करायचा आहे, मला त्यांचा वर्कशॉप करायचा आहे, पण माझ्याकडे पैसे नाहीत, मला फी भरता येत नाही आहे, मी कुठून आणणार इतके 60-70 हजार रुपये, 2-2 लाख रुपये, त्यामुळे मला हे करता येत नाही. अरे पण माझं असं म्हणणं असतं की तुम्ही आयुष्यात 24 तास युनिव्हर्स नावाच्या एका युनिव्हर्सिटीतच राहत असता. तुम्ही थोडे तुमचे अँटिनाज ओपन ठेवलेत तर तुम्हाला लाखो गोष्टी ही तुमची युनिव्हर्सिटी, ज्यात तुम्ही राहताय, ज्यात तुम्ही जगताय, ज्यात तुम्ही श्वास घेताय, ती युनिव्हर्सिटी तुम्हाला शिकवतच असते. त्याकरता तुम्हाला फक्त तुमचे अँटिनाज ओपन ठेवायचे असतात. तुमचे सगळे सेन्सरी ऑर्गन्स हे ॲक्टिवेट ठेवायचे असतात. तुम्हाला आपोआप लाखो गोष्टी दिसायला लागतात. साध्या एखाद्या भाजी मंडईत जरी जाऊन तुम्ही उभा राहिलात, एखाद्या मंडईत रोज सकाळी जिथे मंडई भरते, बाजार भरतो, तिथे जाऊन एक कोपरा पकडून उभा राहिलात तरी तुम्हाला शेकडो प्रकारची माणसं दिसतात. त्याच प्रकारे तुम्ही एखाद्या देवळात जाऊन बसलात तर असं एक पिलर पकडून बसा की जिथून तुम्हाला देव पण दिसतोय आणि देवासमोर नमस्कार करणारे भाविकही दिसत आहेत. मग मी एक केलेलं आहे, हा माझा अनुभव आहे, पर्सनल अनुभव आहे माझा हा, की इतका सुंदर टाईमपास होता ना देवळात बसून. तुमची देवावर श्रद्धा आहे की नाही हा मुद्दा वेगळाच आहे, तो आपण आत्ता नको घेऊयात पुढे. ऑब्झर्वेशन, की तुम्ही फक्त भाविक बघा, तुम्हाला इतके प्रकार दिसतात. अनेक लोक नमस्कार करताना इतक्या फॉर्मली नमस्कार करतात की हां बाबा झाला नमस्कार करून, कशाला आलोय मी इथे. म्हणजे आलेच असतात ते देवळात फक्त एका पायाने, दुसरा पाय त्यांचा ऑलरेडी बाहेरच राहिलेला असतो. कट टू, काही लोक अशी असतात की इतक्या भाविकतेने नमस्कार करत असतात. देवासमोर नतमस्तक झाल्यावर डोळे बंद करून हात जोडल्यानंतर इतक्या काही त्यांच्या भावना आतून फुलून आलेल्या असतात किंवा फुटत असतात की अनेक लोक रडताना पाहिलेत मी, की त्यांच्या डोळ्यातनं पाणी वाहताना पाहिलेलं आहे. बरं, त्यांना त्याचीही जाणीव असते की आपण मंदिरात आहोत, आपल्या आसपास बरीच लोक आहेत, सो मग पटकन ते डोळे पुसायचे आणि इच्छाचे मी रडतच नाही असं काहीतरी एक फील असतो. आणि तुम्ही एक ऑब्झर्वर म्हणून बाजूला बसलात तशी कित्येक कॅरेक्टर्स तुम्हाला तिथे सापडतात. जेव्हा एखादं कॅरेक्टर तुम्हाला करायला मिळतं तेव्हा ही ऑब्झर्वेशनच तुमच्या कामी येतात. आज रस्त्यात तुम्ही अर्धा पाऊण तास कुठेतरी फिरून या. आज रस्त्यावर असंख्य प्रकारची माणसं वेगवेगळी कामं करताना तुम्हाला दिसतात आणि सामाजिक स्तरातली सगळ्या प्रकारची माणसं तुम्हाला रस्त्यात दिसतात आणि ती त्यांच्या पद्धतीत त्यांची बॉडी लँग्वेज, त्यांच्या कपड्यांच्या स्टाईल्स, त्यांचं जे काय ओव्हरऑल लुक असतं, हजारो गोष्टी ते कॅरी करत असतात आणि त्या पद्धतीने तुम्हाला ते रिफ्लेक्ट होताना दिसतं. त्यांच्या प्रत्येकात काहीतरी वेगळी खासियत. आणि कसं असतं ना, हे सगळं युनिव्हर्स, हे जे जग तुम्ही राहताय ही एक युनिव्हर्सिटीच आहे जी प्रत्येक क्षणी प्रत्येक पावलाला तुम्हाला अनंत गोष्टी शिकवत असते. त्या तुम्ही बघायच्या असतात आणि ह्या बँकेत स्टोअर करायच्या असतात, तुमच्या अकाउंटमध्ये जमा करायच्या असतात. म्हणजे जेव्हा एखादं कॅरेक्टर तुम्हाला प्ले करायला मिळतं त्याला फक्त डोळे बंद करून तुम्ही आतमध्ये बघितलं तर तुम्हाला खूप मोठा खजिना सापडतो आणि जे कुठेतरी पाहिलेलं रिकॉल होतं ते तुम्ही काढता आणि इथे छापता आणि करेक्ट तुम्हाला तो सूर सापडतो त्या कॅरेक्टरचा. कारण ऑब्झर्वेशन हा सगळ्यात मोठा गुरु आहे. आणि तिसरा मुद्दा असतो तो म्हणजे शरीर, संपूर्ण शरीर, देहबोली, कायिक अभिनय. जसं अभिनयात कायिक, वाचिक आणि असे अनेक प्रकार असतात, त्यापैकी कायिक अभिनय म्हणजे शरीराचा, अख्ख्या शरीराचा वापर करायचा अभिनय करता. बॉडी लँग्वेज ज्याला आपण म्हणू,
आणि ती बॉडी लँग्वेज कधी, कशी, कुठे आणि किती वापरायची हे पण ऑब्झर्वेशनमधूनच कळतं. काही लोकांना काही गोष्टी लपवायच्या असतात, ज्या किंवा अभिनय करत असतो मी नव्हेच, किंवा त्याचे असं काही नाहीच आहे, असा एक खोटा अभिनय करायचा असतो. त्यावेळेला त्या शब्दांच्या बरोबरीने इतकी जास्त बॉडी लँग्वेज वापरताना दिसतात की फार हातवारे करतील, खूप काहीतरी विचित्र काहीतरी तोंड करतील, म्हणजे त्यांना खूप लाऊडली ते व्यक्त करत असतात की एवढं लाऊड करण्याची गरज नसते, पण त्यांना ते ठसवायचं असतं की हे असंच आहे. पण हेच मला काहीच ठसवायचं नाही आहे, जे आहे ते आहे आणि जे आहे ते सत्य आहे, मी काही खोटं बोलत नाही आहे. अशी जेव्हा व्यक्ती असते तेव्हा ती कदाचित फारशी बॉडी लँग्वेज वापरणार नाही. ती फक्त आपला फोकस शार्प ठेवेल, समोरच्या व्यक्तीच्या डोळ्यात बघेल आणि शांतपणे बोलेल त्याला काय बोलायचं असेल ते. मग घाबरलेल्या व्यक्तीची बॉडी लँग्वेज, नर्वस व्यक्तीची बॉडी लँग्वेज, अति आनंदी आणि उत्साहाने भरलेल्या व्यक्तीची बॉडी लँग्वेज, किंवा खलप्रवृत्तीच्या व्यक्तीची बॉडी लँग्वेज, किंवा आउट अँड आउट काहीतरी कॉमिक कॅरेक्टरच उभं करायचं आहे तर ती बॉडी लँग्वेज, आज नुसत्या शरीराच्या एकेका अवयवाचा वापर करायचं ठरवलं तरीही तुम्हाला लाखो प्रकारची कॅरेक्टर्स सापडत जातात. आपली कला सादर करण्यासाठी जे घटक लागतात ते असतात संवेदनशील मन, शार्प बुद्धी म्हणजेच ऑब्झर्वेशन पॉवर्स आणि एंटायर बॉडी. ह्याचा जर वापर तुम्ही केलात उत्तम पद्धतीने, थोडक्यात इनर ब्युटी अँड आउटर ब्युटी दोन्हीचा समन्वय साधून जर तुम्ही परफॉर्मन्स केलात तर निश्चितच तुमच्या परफॉर्मन्समध्ये प्रचंड फरक पडतो आहे आणि तो परफॉर्मन्स लोकांच्या मनाला भिडतो आहे हे आपोआप तुमच्या लक्षात येईल. काही कुठला वेगळा क्लास बीस करायची गरजच तुम्हाला वाटणार नाही. हा माझा मुद्दा समजून घ्यायला फारसा सोपा नाही आहे, पण पटला असेल तर लाईक नक्की करा. फुकटचे सल्ले ह्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हे चॅनल जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचावं याकरता शेअर करा. थँक्यू.